या ईश्वरच्यात इथं आलेला प्रत्येक जण असंच म्हणत होता, यो खजिना माझा हाय माझा हाय. पर जितक्यांनी माझा माझा म्हणून हाव धरली त्या समजाची या जगाचा रामराम ठोकावा लागला. इथं दिसणारा एकूण एक हाडाचा सापळा तुझ्यासारख्या लोभी माणसाचा हाय, तो बाजूचा एका पाटलाचा हाय आणि तो कोप्यातला एका जमीनदाराचा आणि ह्यो तुझ्यासारख्या इनामदाराचा हाय. या दौलतीचा मोह सोड आणि आपल्या वाड्यावर परत जा. हे कदापि शक्य नाही. हाती आलेला अमृत त्याला विना फेकून देऊ नाही, कदाच नाही. प्राण गेला तरी बेहतर, परंतु हा खजिना हस्तगत केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. अरे 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 इथल्या भूतांची फेरी आली वाटतं. अरे त्याच्या तावडीत सापडल्या परान जायचं विनाकारण जीवाला मुगू नका. आलं 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 जवळ आलं. मले जीव वाटून काढा कुठला मला पटवायला पाहतो काय. मला पटवायला पाहतो. अरे हे इलामदारात काढला नाही. मला फसवायला खेळ द्या, तुला ठाक गंजे घ्यावे लागतील. मला खजिना मिळाला म्हणून मला कोणीतरी पाण्यात पाहत आहे. मला आपले चमत्कार दाखवून घेतला. या खजिन्यानं आणखी एकाचा बळी घेतला. लोभी माणूस पाहिजे ती वस्तू मिळवून देखेल असा विकल अवस्थेत मरून पडतो.
आता परत या जमिनीला माणसाची पावलं लागणं मुश्किल आहे. माझ्या आनंदाची वाट बघतच मला माझं खरतर याच जागेवर काढलं पाहिजे. तो बघा खजिना दिसलाय. पर पर हा कोण दिसला इथं? कोण? इनामदार? अरे मानसिंगराव, आम्हा सगळ्यांवर मात करून इथपर्यंत मोठ्या आशेला आलात आणि स्वतःचा जीव गमावून बसला. चल, येड करू नका. पेटारा घे. चल लवकर. थांबा. हा खजिना तुम्हाला मिळणार नाही. या खजिन्यासाठी आतापर्यंत मी 100 जणांचे बळी घेतले. माझी तहान भागली. बळी? होय, मला भूक लागली होती 100 जणांची. हा मानसिंग माझा 100रावा बळी. तरीही हा खजिना त्याच्या खऱ्या मालकाशिवाय कुणालाच मिळणार नाही. दुसऱ्या कुणी तो स्वार्थासाठी न्यायचा प्रयत्न केला तर कोणते वचन त्या संपत्तीचे? मला ठाव आहे याचा खरा वारसदार कोण आहे ते. म्हणूनच तो आम्ही घेऊन चाललोय. चल रे, उशीर नको करू. उचल तो पेटारा. जी धनी.